आज कदाचित तुम्हाला काही गोष्टींचा पुरवठा होत नसेल, याला कारण तुमच्या प्रार्थना थांबलेल्या आहेत. आणि म्हणून काही लोक न मागता पण मिळत आहे ना म्हणून प्रार्थना करत नाहीत. काही लोक प्रार्थनेचं महत्व समजलेलं नाही म्हणून प्रार्थना करत नाहीत. काही लोकांना प्रार्थना कशी करायची माहित नाही म्हणून करत नाहीत, किंवा काही लोकांना प्रार्थनेत नेमकं काय काय मागायचं ते समजत नाही म्हणून प्रार्थना करत नसतील, किंवा काही लोकांना प्रार्थनेमध्ये किती मोठं सामर्थ्य आहे हे समजलेलं नाही म्हणून करत नसतील. पण आजचा संदेश ऐकून मी तुम्हाला देवाचा सेवक या पवित्र शास्त्रातल्या वचनातून मार्गदर्शन करू इच्छितो की प्रियानो, प्रार्थना हा तुमचा श्वास आहे आणि असू द्या. प्रार्थना ही एक जगण्याची पद्धत आहे. प्रार्थना हे देवाशी एक नातं जिवंत ठेवण्याची पद्धत आहे. प्रार्थना हे देवाला धरून राहण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. जर आपल्या घरातलं मूल आम्हाला आई बाबा म्हणायचं बंद केलं तर आम्हाला कसं आनंद वाटतो का? अरे माझं मूल मला आई म्हणत नाही, मम्मी म्हणत नाही, बाबा म्हणत नाही, पप्पा म्हणत नाही, डॅडी म्हणत नाही, ह्याला काय झालंय? अशा प्रकारे जेव्हा आई वडिलांना वाटतं, तसंच परमेश्वर पित्याला, स्वर्गीय देवाला, जे तुम्ही त्याचा अनुभव घेतलेले, त्याचा आशीर्वाद घेतलेले, त्याच्याकडून आरोग्य घेतलेले, पुष्कळ बाबतीत तुम्ही धनवान झालेला आहात, त्याचं ज्ञान सामर्थ्य आहे, पण जर तुम्ही त्याला आबा बापा म्हणण्याचं जर थांबवलं असेल तर देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही मुखे झालेला आहात.